पार बिगिट चौकार. खूप चांगली झालेली आहे. अनिल म्हात्रेंच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती एक चांगला प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. जणू काही क्रिकेटचं सौंदर्य झळकावणारा तो फटका चौकाराच्या माध्यमातून स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जाते. अरुण पाटील या समग्र विचार करण्यास भाग पाडलेला आहे. यानंतर पाहूया असं म्हणतात की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि चौकाराचा धक्का कितवर पाय उचलून टाकण्यासाठी विवश करतोय अरुण पाटील. यास पाहूया पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय इथेही आपण पाहू शकता, परंतु हा चेंडू सीमा पार बिग हिट. अजून एक मोठा फटका षटकार. जर पाहिले ना तर प्रत्येक चेंडू रडार मध्ये ठेवला जातोय अनिल म्हात्रे यांच्या, आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या रडार मध्ये चेंडू येतोय तेव्हा तेव्हा मोठा फटका खेळला जातोय. पहिला ओव्हर जो आहे तो पॉवर प्लेचा आहे. आपण जर पाहिलं तर त्या कारणास्तव हवेमध्ये फटके खेळण्याची एक मुभा असते जणू काय, आणि योग्य तो शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. ताकदीचा आणि युक्तीचा चांगला वापरही पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय की समोर ठेवला होता चेंडूला. आपण पाहिलं तर चेंडूवरती पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला होता, अतिशय वेग इथं प्राप्त केला गेला आणि निर्धावची झाली सांगता. हा चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीचा. पुढील चेंडू पाहूया. इथं मात्र खोदून काढलेला आहे. क्या बात आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू चालला होता. या चेंडूची हाताळणी गरज आहे. लाईन आणि लेंथ ही हवी आहे. ज्या सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये कुठेतरी खराब कामगिरी झाली त्याची भरपाई मात्र इथं करताना पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहू शकता समोरच्या दिशेने ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचते. मागील मॅच आपण पाहिली तर सहज सोपा विजय संपादन केला होता. यावेळेस उडवला, इथेही गॅप शोधला गेला आहे. चेंडू सीमा पार. अजून एक येतोय दमदार असरदार चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहू शकता पहिल्या ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा इथं जमा केल्या गेल्या आहेत अरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून. 2 चौकार 1 षटकार आणि दुहेरी धावसंख्या धावफलकावरती जमा केलेल्या आहे. पहिल्या षटकातील सर्वच्या सर्व चेंडू अनिल म्हात्रे यांनी खेळून काढले आणि आपण पाहतोय की 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 इंद्रपाल तरे येतोय गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅच खूप चांगली पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. यावेळेस पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाजी मार्क वरती येतोय. 2 गडी बाद केले होते. 25 धावांचं योगदान दिलं होतं. असा अष्टपैलू खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. खेळाला होते सुरुवात पाहतोय आपण. इथं मात्र चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता आणि झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद होते मैदानाच्या आतमध्ये. पहिला झटका इथं पाहायला मिळतोय रोहित यांच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर इथं मॅच चालू आहे. आपण पाहतोय सोनाली वर्सेस कोपर संघादरम्यान. आपण पाहतोय श्री वेताल कोपर या संघात शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मान्य श्री राकेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय श्री वेताल कोपर या संघाचा शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. वेल अँड गुड. षटक क्रमांक 2 पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. विकेटचं पतन. पहिल्या ओव्हरमध्ये अधिकतम धावा पाहायला मिळाल्या 16. त्यानंतर कमबॅक करताना इंद्रपाल तरे पहिल्या चेंडूवरती घेतलं जाते. इथं मात्र पाहायला घेत आहे विकेट. धन्यवाद राकेशजी पाटील
आपण या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेत आहात. आपले हे स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्याने सर्व वेताल कोपर संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव, आयोजन, नियोजन आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद. संदीप पाटील येतो या पेलिस मैदानाच्या आतमध्ये. आहे का चांगला खेळाडू आहे, पाहूया. इथं मात्र परफेक्ट यॉर्कर, बल्ला तेरे हात में काहे टांगाड आहे. फलंदाज बाद होतोय एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात. तर निश्चितच आपण पाहतोय जर हॅट्रिक कंप्लीट केली जाते तर सन्मान्य गोपीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय की 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिल्या 2 हॅट्रिक विकेट पाहायला मिळालेत. एक तानाजी पाटील आणि प्रल्हाद नाईक. त्या वर्णीमध्ये इंद्रपाल तरे हा जाईल का, पाण्यासारखं राहील. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक मिडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली आहे नरेश तरे यांच्या माध्यमातून. आणि त्या ओव्हरमध्ये एक विकेट सुद्धा घेतला होता. कासने संघासमोर खेळत असताना काय बहारदार गोलिंग केली होती, त्या जोरावरती ते मात्र मॅच मध्ये इन झाले आणि तो सामना तिथे विजय संपादन केलं होतं. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा इंद्रपाल तरे हॅट्रिक बॉल घेऊन टर्न होत आहे. यावेळेस स्लोअरचा मारा केला होता, हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलेला आहे. अरुण आहे त्या ठिकाणी. आपण पाहतो एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आणि आपण पाहतो या ठिकाणी 2 गडी बाद केलेले आहेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर संदीप माले असेल, भरत असेल, तानाजी असेल, प्रल्हाद असेल, नानू असेल आणि नरेश या सर्व गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस अजून एकदा स्लोअरचा मारा पाहायला मिळत होता. ब्लाइंड शॉट, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेण्या चेंडूने. आणि मात्र पाहतोय आपण निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहू शकता 17 या अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा कुठे आणि या ओव्हरमध्ये पाहू शकता यावेळेस अजून एक चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. सेपल झाले होते, क्रॉस झाले होते. आणि आपण पाहिलं की डावेष्टी इंचकिंचित जरी सोडलं गेलं असलं तरी पंचांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट येत नाहीये. वाईटची केली जाते घोषणा, अवंतार धावेचा केला जातोय भरणा. पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा तोच रिझन पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपाने. अजून एक धाव अकाउंट मध्ये पाहायला मिळते. इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 अंकावरती. या ओव्हरमध्ये या 2 चेंडूंमध्ये कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साइडला खेचलेला आहे चेंडू, गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. नो डाऊट चेंडू सीमा पार येईल. अजून एक दमदार असरदार चौकार. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी रन थांबल्या होत्या या ओव्हरमध्ये. मागील 2 चेंडू खराब हाताळणी केली, मनधोरे वाढला असेल फलंदाजांचा. आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं अनिल यांच्या बॅटमधून एक उत्कृष्ट फटका निघतोय आणि सीमापार जातोय चौकार. अशा रीतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 20, लॉस ऑफ 2 विकेट्स. यस, निमिलन पायगाव संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. अनिल दादा आपलेही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र चेंडूला खाली ठेवला होता आणि गती प्राप्त करून दिली होती. आणि बाईच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. आपण पाहतोय की षटक क्रमांक 2 समाप्त होते. धावसंख्या पाहतोय पण धावफलकावरती 24. निमिलन पायगाव संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पायगाव टीम आपणास राजू पाटील आपणास बोलवित आहेत. आपण या व्यासपीठावरती राजूजी पाटील साहेब खरोखरच या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करतायत. प्रत्येक यजमानाने इथं मात्र सन्मानित करण्यात येत आहे. तर
न्यू मिलन पायगाव संघ आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजू पाटील आपणास बोलावतायत. सखाराम येतोय. 8 धावा खर्च झाल्या मागील ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद केले होते आणि धावांची जी लयलूट चालू होती कुठेतरी ती थांबवण्यात आली. असं वाटलं होतं की विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का, परंतु ती थांबवली गेली आणि आपण पाहतोय की 8 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. यावेळेस सखाराम येतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहू शकता दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण फ्लॅटेड डिलिव्हरी आता आली होती. तेही आपण पाहिलं तर चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता, हवं तसं बॅटच्या पाट्यामध्ये घेता आलं नाही आहे आणि आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपाने ही एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी धावफलक थांबलं गेलं आहे. जो ओघ चालू होता यावेळेस मात्र चेंडू निघून गेला आहे. आपण पाहू शकता एस्टँडच्या वरतून शफल झाले होते, क्रॉस झाले होते, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये इथेही घेता येत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव जे होते सांगता धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 26 या अंकावरती. यानंतर एक बिग मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. मातोश्री चाविंद्र वर्सेस न्यू मिलन पायगाव. यावेळेस उडवलाय, हा चेंडू थांबणार नाहीये, हा चेंडू जाईल सीमा पार. बिग हिट षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 या अंकावरती. आपण जर पाहिलं तर कुठेतरी धावफलक कमी लागत होतं धावफलकावरती, असं वाटत होते थांबलेलं आहे, परंतु षटकाराने संजीवनी भरलेली आहे. इथेही पाहू शकता आपण खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. फ्लॅटेड डिलिव्हरी जेव्हा हाताळली जाते ना अशा गोलंदाजांना कमी मार पडतो आपण जर पाहिलं तर, कारण फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये असतोय की टप्पा घ्यायचा की फुलटॉस घ्यायचं, आणि अशाने मग चेंडू निघून जातोय. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे ते गाणे संतोष आपण जर पाहिलं तर, आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 34, षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे. न्यू मिलन पायगाव संपूर्ण टीम आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती, त्याचबरोबर मातोश्री चाविंद्रा आपणही संपूर्ण टीम या व्यासपीठावरती यायचं आहे, कारण नेक्स्ट मॅच आपली पाहायला मिळेल 2 संघादरम्यान. एका बाजूला चाविंद्रा तर एका बाजूला पायगाव. ही एक मॅच चांगली पाहायला मिळेल आपल्याला. शेवटचं ओव्हर कोण हाताळलेलं पाहूया. यस, या ठिकाणी शुभागमन होते आमचे लाडके मान्यवर जय श्रीराम डेव्हलपमेंटचे प्रॉपरायटर सन्मान्य भानुदास सेठजी या साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्याचबरोबर TDCचे मॅनेजर सन्मान्य संदीप पाटील साहेब यांचंही त्यांच्या समेत शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता जय श्रीराम डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्मान्य भानुदास शेठ यांना आपण व्यासपीठावरती पाहू शकता.
या वेळेस खोदून काढले चेंडूला ऑन साईडला पाहू शकता. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. कैलास पैकी करील. दुसऱ्या धावेचा अवसर आहे की नाही, पाण्यासारखं राहील. इथं मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्या त्याचा कुठल्या प्रकारचा प्रेशर घेतला नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, सहकार्याचा खेळ आहे. माझ्या एखाद्या सहकार्याने चुकी जर केली असेल, जास्त धावा जर खर्च केले असतील तर ते थांबवण्याचं काम माझं आहे. हे दाखवून देत असताना हे तिन्ही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. संतोष पाटील पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती पाहायला गेले तर धावसंख्या धावफलकावरती थांबून आहे ती म्हणजे 36 धावांवरती. पुढील चेंडू या वेळेस इथं मात्र लाईन लेंथ खराब टाकलेली आहे, हाताळली गेली आहे. वाईटचा इशारा निश्चित केलाच जाईल. अवंतर धावेचा भरणा केला जाईल. 37 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. या वेळेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे श्री वेताल कोपर संघाचा खेळ फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस उडवलाय घुटना टेक आणि हे फटका देख. चेंडू सी बार बिग हिट षटकार. जरी कमी पाहायला मिळत होता आणि या षटकाराने जणू काही या स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरलेली आहे. धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचते. पाहूया पुढील चेंडू. अजून एक दनादन. हाही चेंडू जातो सीमा पार. बिग ब्लास्ट षटकार. आता बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. असं वाटत होतं की कुठेतरी दाबलं जात आहे स्कोर कार्डला, परंतु उचली घेतली गेली, बढती घेतली गेली, उच्चांक गाठला गेला या 2 षटकाराच्या मदतीने. धावसंख्या आपण पाहतोय 49. 49 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटकाराच्या हॅट्रिक कंप्लीट करेल का ही पाहण्यासारखं राहील. भरत पाटील आणि विनायक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की 2 षटकार हॅट्रिक पाहायला मिळालेत. ही तिसरी षटकार हॅट्रिक या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. राजेश पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेस आता मात्र खेळून काढलेला आहे. काव कॉर्नरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. अवसर आहे दुसऱ्या धावेचं. तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु 2 धावांवरती समाधान मानलं जाते. 51 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 52 धावांचं इथं मात्र टार्गेट सेट केले गेले आहे. गावदेवी सोनाळे संघासमोर पहिली मॅच आपण जर पाहिली तर 48 धावा चेस केल्या होत्या. इथं मात्र पाण्यासारखं राहील की 52 धावांचं जे टार्गेट आहे ते चेस केलं जाईल का, हे पाण्यासारखं राहील. अतिशय ताकदवार संघ आहे आणि त्या ताकदवार संघासमोर खेळत असताना चांगली फलंदाजी श्री वेताल कोपर या संघाने केलेली आहे. तर चला नाणेफेकीसाठी मातोश्री चाविंद्र वर्सेस न्यू मिलन पायगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला न्यू मिलन पायगाव संघनायक आपण यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ मातोश्री चाविंद्रा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय जय श्रीराम डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय भानुदास सेठजी साहेबांना विनंती आहे. त्याचबरोबर संतोषजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेक केले जाईल.
तर निश्चितच आमचे मान्यवर या टॉस बॉक्स मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पायगाव तर दुसऱ्या बाजूला चाविंद्रा. तर दोन्ही टीमला दाखवलं जाते नाणं. एका बाजूला कुंदनजी पाटील साहेब तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे असं हे अनोखं कॉइन बनवलेलं आहे. वीर तानाजी असं कॉलिंग केलेलं आहे, परंतु त्या उलट आलेलं आहे. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वीर तानाजी असं कॉलिंग दिलं होतं, परंतु संस्थापक अध्यक्ष श्री कुंदनजी पाटील आलेला आहे. तर निश्चितच नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे मातुश्री चाविंद्रा बाजूने लागलेला आहे. तर आपण नाणेफेक जिंकला असेल तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. निश्चितच आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आपण या स्पर्धेबद्दल बोलूया. ही स्पर्धा जी आपण पाहतात खूप चांगली सजवलेली आहे. या आयोजन आणि नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन आणि नियोजन एकदम खूपच छान आहे, पण हा ग्राउंड एवढा छान आहे ना की इथे खेळायला खूप मजा येते. म्हणून इथं कारण इथे मला वाटतं 40 सर्व संघांनी इथे एंट्री केलेली आहे. यस, नक्कीच सर्वच्या सर्व संघांना खेळून देणारी ही भिवंडीतील एकमेव स्पर्धा आहे की तिथे सर्व टीम खेळल्या जात आहेत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. तर आपण जाऊया, ज्यांचं नाणेफेक आपण हरला तर नाणेफेक जिंकला असतं तर आपला निर्णय काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. यस, इथं मात्र आपण जर पाहिलं ना तर समोर टीम खूप चांगली आहे. त्या टीम समोर खेळत असताना आपल्या मनामध्ये काय द्विधा किंवा काही प्रेशर? नाही, प्रेशर तसं काही नाही आहे, पण एक चांगल्या संघाबरोबर मॅच आहे, त्याच्यामुळे थोडं स्कोअर एक 50+ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यस, आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक संघनायक जो आहे ना या स्पर्धेची घवघवून प्रशंसा करतोय. तर आपलंही जे मनोगत आहे या स्पर्धेबद्दल ते व्यक्त करायचं आहे. नक्कीच सर, मी वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांना पहिल्यांदा त्यांचं कौतुक करतो की त्यांनी एक खूप चांगल्या प्रकारे, कारण स्पर्धा सगळेच ठेवतात, पण त्याचं आयोजन आणि नियोजन हे कसं असावं हे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्याकडनं शिकावं. कारण 6 माणसं 2 दिवस आयोजन करू शकतात, 3 दिवस करू शकतात, पण 6 दिवस कंटिन्यू आणि त्याच्यामध्येही काहीही चेंजेस न करता तशाच प्रकारचं आयोजन दिवसेंदिवस होते. हे त्यांच्यासाठी, म्हणून मी त्यांचं कौतुक केलं पहिल्यांदा. आणि ह्या ग्राउंडबद्दल बोलायचं तर ग्राउंड मी काल मॅचेस बघितल्या, आधी नव्हत्या बघितल्या यांच्या, पण खूप हाय स्कोरिंग मॅचेस होतात तिकडे, त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच मजा येईल मॅच बघायला. निश्चित खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असं आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते मातोश्री संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. काही सन्मान आपण पार पडतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती, ज्याचं नुकताच आगमन झालं. जय श्रीराम डेव्हलपर्सचे ॲडव्होकेट बंदा शेठ यांचा सन्मान. इथे नुकताच ज्याचा शुभागमन झाला ॲडव्होकेट केतनजी खंडागळे साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि ॲडव्होकेट केतनजी खंडागळे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्मान पार पडत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जय श्रीराम डेव्हलपर्सचे बांधा शेठ यांचा सन्मान प्रल्हादजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे आलात या स्पर्धेत शोभा वाढवली. बांधा शेठ आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. बांधा शेठ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जय श्रीराम डेव्हलपर्स यांचा सन्मान प्रल्हादजी पाटील जे माजी उपसरपंच दापोडे यांच्या शुभ हस्ते सन्मान करतो. मायेची शाल पुष्पगुच्छ राजूजी पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत TDC बँकचे मॅनेजर संदीपजी पाटील. संदीपजी पाटील साहेबांचा देखील सन्मान करू.
माईची शाल पुष्पगुच्छ प्रल्हादजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतो आपण संदीपजी पाटील यांचा. त्याच्यानंतर आणखी एक सन्मान करू मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करू. ॲडव्होकेट केतन खंडागळे साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. ॲडव्होकेट केतन खंडागळे यांचा सन्मान मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तिथे प्रल्हादजी पाटील देखील उपस्थित आहेत. मायेची शाल पुष्पगुच्छ आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू आणि लगेच आपण मॅच कडे देखील जाणार आहोत. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 8 या आकड्यावरती आठ वरती पहिला धक्का लागला. अरुण पाटील जो बाद झाला ज्यानं त्याच्या बॅटमधनं एक षटकार आला. त्यानंतर लॉंग ऑफला झेल 52चं लक्ष 13ची सरासरी प्रति षटकामध्ये. मागच्या मॅच मध्ये 48 चेस केल्या. आई गावदेवी सोनारीनं या मॅच मध्ये करतील का? फटका इथे पाहता तुम्ही इडपीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चाललाय त्याच्या मात्र तुम्ही पाहता शरला स्पर्श घेऊन बॉल देखील तेवढाच लांब उडाला. बॉल सीमा पार चौकार डीज आहे. या षटकातील पुढचा बॉल कट केला. पोस्टिवला फिल्डर तुम्ही तिथे पाहता. तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 या खड्यावरती 13 धावा धावपलकावरती 52चं लक्ष पार करायचे. 13ची सरासरी प्रति षटकामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉल चला कार्पेट बॉल दिशेला वेगाला फिल्डर धावतो त्याला अपयश. बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती चौकार. अठरा बॉल
35 धावेची अजूनही गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला अनिल म्हात्रे. बघा स्पीडअप करा प्लीज, फिल्डिंग करा टीम, वेळ कमी घ्या. पायगावचा कॅप्टन अल्पेशी संपर्क साधा. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने तुम्ही पाहता. फेडर वेगान आला. दुसरीचा कॉल, दुसरी पूर्ण, तिसरीचा कॉल चालू आहे. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. रनआउटची विकेट बहाल केली. याचं कारण मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी इंद्रपाल तरे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॉलिंग करत असताना अवघ्या 8 धावेचं शतक. विकेट देखील त्याला मिळवली होती आणि त्यानंतर बॅटिंग करताना 25. याच्यासाठी विकेट बहाल केलाय. बॅटच्या रडारमध्ये बॉल चालला. तुम्ही पाहिला बॉडी लाईनच्या दिशेनं तेलही गेलं तूपही गेलं. राहिलं ढोपटनं आणि अशा रीतीनं झेल देखील सोडला. बॉल सीमाबार चौकार 4. मॅचेस असं म्हटलं जातं. काल नाईटच्या स्पर्धेमध्ये किरण मातेला 6 वरती जीवनदान, त्याच्यानंतर त्यानं अर्धशतक लगावलं. हेच तर क्रिकेट आहे. जीवनदान तुम्ही देऊ शकत नाही कारण की इंद्रपाल मध्ये ताकद मोठ्या फटक्यांची. वाईड बॉल आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. विकेट किपर धावतोय आणि आता देखील सोडलाय झेल. रनआउटची संधी. रनआउट. एका मध्ये 2 जीवनदान एकाच मॅच मध्ये इंद्रपाल तरेला दिल्यात आणि ते रनआउटची विकेट मिळते फलंदाज बाद.
वरती लेग बिबोर्डचं अपील पंचानं टाळलंय. तुम्ही पाहता की लेग स्टंप तुम्ही पाहता सोडून गेला स्टंप आणि लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा. फिल्डिंग खराब झाली आहे कोपर टीमची. तुमची फिल्डिंग इफेक्ट जर खराब झाली तुम्हाला एखादी चुकी तुम्हाला मॅचपासून बाहेर नेऊ शकेल. आणि ही स्पर्धा तुम्ही 45 मध्ये 6 दिवसाची प्रथमच पाहता म्हणजे चांगलं आयोजन नियोजन संस्थापक अध्यक्ष असतील कुंदजी पाटील साहेब आणि 365 दिवस तुला पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहायला लागेल म्हणून तुम्हाला खेळ चांगलं करणं गरजेचं. इथे शपथ झाला क्लोज लाईन आणखी एक जीवनदान. कॅचेस विन द मॅच. चाललंय काय आणि इथे तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात आपण. एकाच मॅच मध्ये 2 जीवनदान. इंद्रपाल तरेला त्याचं 2 झेल सोडले. कैलासचं 2 झेल सोडला. आता इंद्रपाल धावत होता तो आता आउट आहे का? बॅड ग्राउंडिंग झाली आहे का? फलंदाज बाद आहे. ही एकच धाव. कोपर संघ फिल्डिंग लगेचच लावून घ्या बघा. टीम मीटिंग करू नका. इंद्रपाल तरेला 2 जीवनदान त्याच्यानंतर 2 झेल. कैलासचे देखील सोडले त्याच्यानंतर धावत होता तो. इंद्रपालची विकेट रनआउटच्या स्वरूपात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती 21 धाव पाहिजे ना 12 बॉल. मध्ये 31 बनवल्या. 12 मध्ये आता 21 बनवायच्यात विजयासाठी आई गौतमी सोनाली संघाला. बघा लक्षात घ्या तुमचा 12वा प्रतिनिधी ऑलरेडी इथे आहे. तुम्ही देखील लक्षात ठेवा 12वा प्रतिनिधी कशासाठी तुम्ही देखील बघा. बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पहिलं षटक अरविंदनं फेकलं. पहिल्या बॉलवरती 2 धावा त्यानंतर षटकार त्यानंतर विकेट त्यानंतर 4 त्यानंतर 1 त्यानंतर 4 टोटल झाल्या 17 वरती 1 विकेट. ओके. आणि त्याच्यानंतर अनिल म्हात्रे आला. पहिल्या धावा तुम्ही पाहिल्या 2 त्यानंतर रनआउट झाला त्याच्यानंतर विकेट आला त्याच्यानंतर तुम्ही पाहता रनआउटला 1 विकेट त्याच्यानंतर चौकार आला त्याच्यानंतर विकेट लगातार 2 वाईट. फुलटॉस वरती आक्रमण सीमा पार षटकार. बघा लक्षात घ्या बघा तुम्ही बोला पहिल्या 17 दुसऱ्या ओव्हरचा आम्ही विषय सांगतो. 2 धावा त्याच्यानंतर रनआउट झाला लगेच चौकार आला 2 वाईट आले त्याच्यानंतर 1 धाव त्याच्यानंतर 2 धावा लेग बायच्या 2 धावांनी रनआउट झाला त्याच्यानंतर 1 धाव. टोटल 14 आल्या दुसऱ्या षटकामध्ये. 17 14 31 झाल्या. अजून काय शंका? बघा तुम्ही 12वा प्रतिनिधी आहे त्याला देखील लक्ष ठेवायला सांगा. काही हरकत नाहीये. स्कोरर अल्पेश गायकवाड आहेत. दादा 1 मिनिट. बॉल चला बॉलच्या दिशेने मिसफील्ड झाली आहे श्रीवेदन कोपर संघाच्या आणि चुका तुम्हाला भागात पडतील. बॉल सीमा पार चौकार.
कैलासला नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राईज जमा झालाय गोपीनाथजी पाटील यांच्याकडनं. बॉल चालाय तुम्ही पाहताय तोपर्यंत मिड ऑनला फिल्डर 2 धावा पूर्ण 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 43. बघा सर्व टीमला मी एक सूचना नक्कीच देतोय, तुमचा 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित असला पाहिजे आणि उपस्थित असून देखील त्यांना स्कोरबोर्डवर लक्ष द्यावा. 2 वेळा अशी घटना झाली, वारंवार तेच रिपीट करू शकत नाही. बघा तुमचा 12वा प्रतिनिधी कशासाठी मग बघा तुम्ही देखील लक्ष ठेवा. फुलटॉस वरती बॉल चालला मेन विकेट सीमापार चौकार. षटकातील पुढचा बॉल. अपील 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 उत्साह जास्त आत्मविश्वास कमेल. एक बिफोरची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं 48 धावा धावफलकावरती 4 धावेची गरज. शेवटचा बॉल फटका चांगला जेलची शक्यता. मेन विकेटला फिल्डिंग चांगली तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद आहे आणि धावा 2 स्कोरबोर्ड वरती 52 लक्ष 50 धावा धावफलकावरती. आणि आता उर्वरित बॉल शिल्लक असतील 6 बॉल 2 ची गरज. डीजे मास्टर पहिला फुलटॉस मॅच फिनिश. विजयाचा लवकर आणि सामना जिंकला. दुसरा सामना आईगाव देवी सोनाली टीमनं खूप खूप अभिनंदन. 8 लाख 8 लाख वेताल कोपर झालेला चुका सुधारा. वेताल कोपर संघ हरला कुठे त्यांची मिस फिल्डिंग केलेल्या चुका सोडलेले कॅचेस तुम्हाला मॅच पासून खूप काही सांगून गेल्या आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकली आहे सोनाली टीमनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 19 धावा त्याने उभारल्या तो कैलास ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या कैलास लवकर या त्यांना देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच ची. अखंड ट्रॉफी आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज गोपीनाथ पाटील यांच्याकडनं.
सचिव साहेब प्रदीपजी जोशी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या कैलासला देऊयात मॅन ऑफ द मॅच ची आकर्षण ट्रॉफी. चांगला खेळ केला कैलासला देऊयात मॅन ऑफ द मॅच ची आकर्षण ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आम्ही देखील देणार आहोत. नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही तुम्ही पाहताय ट्रॉफी देत असताना आणि गिफ्ट हॅम्पर आपण देखील देऊयात. नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज देतो आपण. गोपीनाथ पाटील यांच्याकडून या पंप्याबाई आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता वीर सानाजी क्रीडा मंडळ दाफोडे आयोजित वीर सानाजी 40+ चषक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
जवळच मैदानाकडे जिथे तुम्ही पाहता मातोश्री सावित्रा त्यांना फाईट करतीये न्यू विलन पायगावची